पृथ्वीचा मालक भगवान शंकर आहे, आकाशाची देवता भगवान विष्णू आहेत, जलाची देवता गणपती बाप्पा आहेत, वायूची देवता भगवान सूर्यनारायण आहेत, अग्नीची देवता माँ जगदंबा आहे आणि पृथ्वीची देवता भगवान शंकर आहेत। भगवान भोलेनाथ या पृथ्वीचा मालक आहेत। उभं आयुष्य महादेवाचं तोंड जरी नाही पाहिलं तर शेवटी महादेवाशिवाय पर्यायच नाही। शेवटच्या टप्प्यात का असे ना, भोलेनाथाच्या म्हणजे त्यांचं जे थांबण्याचं ठिकाण आहे स्मशानभूमी, तिथे शेवट प्रत्येकाला जायचं आहे। महादेव म्हणतात असा कितीही तू फिर, कितीही भटकला तर शेवटी माझ्याशिवाय पर्याय नाही आहे। आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये एक जगण्याची दिशा मिळावी, चाकोरीबद्ध आपलं जीवन व्हावं, आपल्या जीवनामध्ये सत्कर्म घडावं, परमार्थ घडावा, याच्यासाठी संतांचा अट्टहास आहे। तुम्ही शिवकथा ऐकावी, तुम्ही भागवत ऐकावं, तुम्ही कीर्तन ऐकावं, तुम्ही महाराष्ट्रातल्या नामांकित गायक मंडळीच्या गोड कंठातलं गायन ऐकावं, मृदंगातून बाहेर पडणारे तयारीचे बोल तुम्ही ऐकावेत। हा सगळा तुमच्यासाठी महाप्रसाद बाबांच्या कृपा आशीर्वादानं मिळालेला आहे। आणि एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना बोलेन, मी तुमच्याशी संवाद करेन। काही लोक म्हणतात सप्ताहावरती एवढा खर्च करण्याची गरज काय, एवढ्या खर्चात एखादी शाळा होईल, व्यायामशाळा निघेल, एवढ्या खर्चात गावासाठी काहीतरी करता येईल, सप्ताहाला एवढा खर्च करण्याची गरज काय। काही लोक म्हणतात भगवान तर सगळीकडे, ईश्वर सगळीकडे भरलेला आहे, मग मंदिरांची गरज काय। माझं बोलणं तुमच्या लक्षात येत आहे सगळ्यांच्या? देव सगळीकडे आहे की नाही? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला। भगवान सगळीकडे भरलेला आहे, देव नाही अशी जागाच नाही। देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरुणी उरला चराचरी, भरुणी उरला देव नटला नटला नाना परी, देव नटला नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नटला नाना परी। देव नाही अशी जागाच नाही, देव सगळीकडे भरलेला आहे। टाकरखेडा मग लोक म्हणतात देव सगळीकडे भरलेला आहे, मंदिरांची गरज काय। देव तर सगळीकडे, मग मंदिर बनवण्याची गरज काय, त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची गरज काय। कधीतरी हा प्रश्न आपल्यासुद्धा मनात येत असेल। ऐकताय ना तुम्ही? देव सगळीकडे भरलेला आहे, मंदिराची गरज काय। लोकांच्या या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे, पण या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर आमच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही। हवा सगळीकडे आहे, हवा आहे की नाही सगळीकडे? हवा सगळीकडे आहे, तरीही गाडीचं टायर जेव्हा पंक्चर होतं मग तेव्हा पंक्चरच्या दुकानाची गरज काय?
टायरमधली हवा गेली आहे, हवा तर सगळीकडे आहे, अशी हवा धरा आणि अशी भरा. जमल का टाकरखेडा? नाही जमणार. हवा सगळीकडे आहे, तरी पण जेव्हा गाडीचं टायर पंक्चर होतं तेव्हा पंक्चरच्या दुकानाची जशी गरज असते ना, तेव्हा जीवन जगत असताना आत्मविश्वासरूपी हवा जेव्हा आपल्या अंतःकरणातली कमी होते तेव्हा मंदिर आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी असतं. त्याच्यासाठी मंदिराची गरज असते. लोकांना पैसे जास्त झाले, उगीच काही काम नाही, काहीतरी करायचं म्हणून मंदिर नाही. आपला आत्मविश्वास वाढवणारं ते ठिकाण आहे. शिक्षण तर सगळीकडे मिळतं आहे आणि बुद्धी तर आपल्याला एवढी बुद्धी आहे, प्रत्येकाला वाटतंय मला जे कळतं ते कुणालाच कळत नाही. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला वाटतंय मला जे कळतं ते कुणालाच कळत नाही. म्हणजे एवढा आपण स्वतःला ज्ञानवान समजतो, तरीही खरं ज्ञान काय आहे, जीवनाचं वर्म काय आहे, जगण्याचा अर्थ काय आहे, आपल्या जगण्याचा सार काय आहे, काय जगलं पाहिजे, जीवनामध्ये आपण काय साध्य केलं पाहिजे, हे शिकवण्यासाठी सप्ताहांची गरज आहे. इथे माणूस नम्र होतो, इथे माणूस शांत होतो, इथे कामक्रोधाला आवर घालतो. चांगलं ऐकलं की माणसाच्या मनामध्ये चांगले विचार निर्माण होतात. कथा तर मोबाईलवरती पण ऐकता येते आपल्याला, तरीही पेंडॉलमध्ये बसून वक्त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडावेत आणि ते कानाद्वारे आपण अंतःकरणामध्ये उतरावेत. माझ्या बोलण्याला थोडंसं समजून घ्या. कथा मंडपात बसून कथा ऐकल्यानंतर, कथा ऐकत असताना जेवढे आपण एकाग्र होतो तेवढं मोबाईलवरती कथा ऐकताना एकाग्र असतो का? आपण फक्त प्रामाणिकपणे उत्तर द्या मला. मोबाईलवर तेवढे एकाग्र असतो का आपण? नाही, नाही, होऊ शकत नाही. आणि इथे बसा, तुम्हाला दुसरं काहीच आठवणार नाही. हे 2, 2.5, 3 तास तुम्ही कथामय झालेले असतात. म्हणून इथं कथा ऐकली की बरोबर फळ मिळतं आपल्याला. कथा तर मोबाईलवरती पण आहे, पण एकाग्र होत नाही आपण, होऊ शकत नाही. माझं बोलणं जर तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभवात घ्यायचं असेल तर प्रयोग करून पहा. नाही होऊ शकत एकाग्र, कारण आपण एवढे चंचल आहोत, आपलं मन एवढं चंचल आहे. पवित्र धर्ममंडपाची व्यासपीठाची अशी ताकद असते की 2 तास तुमच्या मनाला ते कुठेच पळू देत नाही, ते इथेच थांबून ठेवतं. या धर्ममंडपात आणि या व्यासपीठामध्ये ही ताकद का? तर जिथे भगवत चिंतन आहे तिथे भगवान उभा आहे, आणि देव जिथे उभा आहे तिथे भगवान तुमच्या मनाला इकडे तिकडे कुठे जाऊ देत नाही. एरवी आपण एकाग्र होणं फार कठीण आहे. आपल्याला एकाग्र होऊ देत नाही ते आपलं मन फार चंचल आहे. किती चंचल आहे मन? मन चंचल पळ जाता येता न लगे वेळ. 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 मन चंचल पळ जाता येता न लगे वेळ.
येताना लगे वेळ. मन चंचल आहे, ते धावतं, वाऱ्याचा वेग कमी आहे एवढा मनाचा वेग आहे. सूर्याचं किरण पृथ्वीवर यायला जो वेळ लागतो त्याही पेक्षा वेगानं माणसाचं मन पळतं. जगामध्ये 10 चंचल वस्तू सांगितलेल्या आहेत. मनो मधु करो मेघो मानिनो मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचल. या 10 चंचल वस्तूमध्ये मनाचा पहिला क्रमांक आहे. मन एवढं चंचल आहे, एखादं माकड चंचल, त्या माकडापेक्षाही मन चंचल. माकड एवढं चंचल असतं की त्याला जर आपण म्हटलं समाधी लाव, ते लावणारच नाही. पण सुभाषितकारांनी एका माकडाचं वर्णन केलंय. मर्कटस्य सुरापाणो तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. माकड आहे माकड. मर्कटस्य सुरापाणो, सुरा म्हणजे दारू. माकड जर मदिरा पिलं, दारू पिलं तर किती उड्या मारलो. माकड जर दारू पिलं तर किती उड्या मारल. माणसावरून अंदाज काढायचा. माणसं काही कमी उड्या मारतात का. नशा चढलेल्या माणसाला तर काहीच कळत नाही, आणि पिणाराचं तर काहीच खरं नाही. म्हणजे हे मी तुम्हाला सांगावं याचं काही कारण नाही आहे, पण जे पितात त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचला पाहिजे आपला. पिणाऱ्याला तर कुत्रंसुद्धा लवकर भुकत नाही. एका गावामध्ये एका गल्लीमध्ये कुत्रं होतं. दिसल त्याला भुकायचं. वारकरी दिसला भू भू, अधिकारी दिसला भू भू, बाई माणूस दिसला तरी भू भू, लहान लेकरू दिसलं भू भू, दिसल त्याला भुकायचं. त्या गल्लीमध्ये घरात एक कुत्रं होतं. काही असतात ना, काही घरातले कुत्रे असतात, काही दारातले कुत्रे असतात, काही गल्लीतले कुत्रे असतात. तर ते घरातलं कुत्रं म्हटलं, का रे दिसल त्याला भुकतोस तू, जरा बाई माणूस पाहत जा, जरा लहान लेकरं पाहत जा, घाबरतात तुला लेकरं. ते कुत्रं म्हटलं, मला काही शिकवू नको, सांगू नको, चुप बस. तर गल्लीतल्या कुत्र्याने धमकीच दिली घरातल्या कुत्र्याला. घरातलं कुत्रं फक्त दिसायला बंब होतं, फक्त शो. गल्लीतलं कुत्रं काटकुळ होतं पण तापडच होतं. एक दिवस त्या गल्लीतल्या कुत्र्याला एक पिणारं त्याची शेपटी तुडवून गेलं, तरी गल्लीतलं कुत्रं भुकलंच नाही. मग घरातल्या कुत्र्यानं विचारलं, का रे रोज दिसल त्याला भुकतो, आता हे पिणारं तुझी शेपटी तुडवून गेलं, तू त्याला भुकलाच नाहीस, कशामुळं. त्या गल्लीतल्या कुत्र्यानं सांगितलं, तुला सांगतो, तू काही कुणाला सांगू नको. तो घरातलं कुत्रं म्हटलं, मला फक्त सांग, मी काही कुणाला सांगणार नाही. ते गल्लीतलं कुत्रं म्हटलं, हे पहा, हे आहे पिणारं, याला जर मी भुकलो असतो ना तर हे पेताड मला रात्रभर भुकत बसलं असतं, म्हणून मी याला भुकलो नाही. माझं बोलणं तुमच्या लक्षात आलंय. जे पिणाऱ्या माणसाची ही अवस्था आहे, माकडाची काय अवस्था असेल. मर्कटस्य सुरापाणो, माकड जर दारू प्याला तर खूप उड्या मारल, पुन्हा त्याला त्या विंचू चावला मग तो खूप उड्या मारणार, पुन्हा त्याच्या अंगात भूत शिरलं मग तो खूपच उड्या मारणार. असं जे चंचल माकड आहे त्याही पेक्षा माणसाचं मन चंचल आहे. पण या चंचल मनाला स्थिर करण्याची ताकद फक्त भगवंताची कथा, पवित्र व्यासपीठ आणि पवित्र धर्ममंडप. 2 तासात तुम्हाला काहीच आठवत नाही, तुम्ही सुद्धा आठवत नाही. घरामध्ये सोफ्यावर तुम्ही 2 तास बसवून दाखवा, सोफ्यावर 2 तास बसवून दाखवा, शक्य नाही. पण इथे सोफा नाही आहे, खाली चटई आहे, त्या चटईवर तुम्ही 3 तास बसता. ही ताकद कशाची आहे? हीच या कथा कीर्तनाची ताकद आहे. ही भगवंताच्या नामाची ताकद आहे. आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सुधारावं, आपलं जीवन मंगलमय व्हावं, जगण्याचं सूत्र आपल्याला मिळावं, एक ऊर्जा वाढावी
आणि बाबांच्या समाधी सोहळ्यात जेवढं काही आपण चांगलं ऐकलंय, वर्षभर आपली चार्जिंग टिकून राहावी याच्यासाठीच हे शिवमहापुराण, ही कीर्तनं, या कथा, हे सगळं नियोजन आपल्या सगळ्यांच्या ऊर्जेसाठी आहे. कथा आपल्याला शिकवण देते, जगायला शिकवते. काल आपण कथेमध्ये शोभावती आणि देवराज ब्राह्मणाची कथा ऐकली. पवित्र कुळात देवराजचा जन्म झाला, पण त्या कुळाचं पावित्र्य त्याला सांभाळता आलं नाही. एवढा चुकीचा वागला की त्यानं यज्ञ यागादी कर्मकांड तर केलीच नाही, पण लोकांची लूटमार करायला लागला. लोकांना लुटणं हा त्याचा मंत्र, त्यांना मारणं हा त्याचा यज्ञ. पण मी काल हेही सांगितलं, जेव्हा आपण दुसऱ्याच्या धनावरती लक्ष देतो तेव्हा आपल्याही धनावर कोणाचं तरी लक्ष असतं. जुनी लोक खूप छान होती माझ्या ताई दादांनो, अजिबात कोणाच्या धनाकडे लक्ष देत नव्हते, म्हणून ती सुखी होती लोक जुने. कदाचित काल मी बोलून गेले असेल तुम्हाला. आज लोक सगळं काही आहे पण दुःखी आहेत. फिरायला गाड्या आहेत, राहायला बंगले आहेत, खायला पक्वान नाहीत, प्रॉपर्टी आहे, जगात मान सन्मान आहे, तरी आज माणूस दुःखी आहे. का? आज माणसं स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत, पण दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. हे बरोबर आहे का? स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहोत आपण, पण शेजाऱ्याच्या घरचं सुख आपल्याला पाहावल्या जात नाही. एखाद्यानं 4 चाकी गाडी घेतली की इकडे आपल्याच पोटात कळ येते. डॉक्टरांकडे गेलो, आठवडाभर ट्रीटमेंट घेतली, पण आपल्या पोटातली कळच राहिली नाही. डॉक्टर म्हटले कधीपासून कळ यायला लागली. आपण सांगितलं शेजाऱ्यानं 4 चाकी घेतल्यापासून माझ्या पोटात कळ यायला लागली. डॉक्टर म्हटले ती कळ तेव्हाच राहील जेव्हा शेजाऱ्याची गाडी पलटी होईल. त्याची गाडी पलटी झाल्याशिवाय तुझ्या पोटातली कळ राहणार नाही, दुसरं औषधच नाही. ही वृत्ती आहे माणसाची. दुसऱ्याचं सुख पाहावल्या जात नाही, दुसऱ्याच्या सुखावरती वाईट नजर. माणसाच्या जीवनातला सगळा आनंद संपवतात असल्या गोष्टी, पण दुसऱ्यावरती किती वाईट नजर ठेवा, आपली नजर बदलली की आपल्याकडची लोकांची नजर बदलत असते. देवराज लोकांच्या धनावरती डोळा ठेवतोय, पण त्याचं धन तर एका वेश्येने लुबाडलं, भुलवलं त्याला सौंदर्यामध्ये. त्याला सांगितलं माझा खूप जीव आहे तुझ्यावर. सगळं धन जेव्हा संपलं त्यावेळेला तिनं त्याला फसवलं. लेकरा बाळांची मस्तकं कापायला सांगितली, आणि जेव्हा बायकोचं लेकराचं मस्तक कापून घेऊन तो आला तेव्हा ती म्हणते, देवराज तू माझ्यासाठी तुझा परिवार सगळा मारून टाकला, उद्या तुला माझ्यापेक्षा जर सुंदर स्त्री भेटली तर तू मलाही मारशील, तू माझ्याजवळ थांबू नकोस. हाकलून दिलं. देवराजच्या अंगातली ताकद संपली होती, धनही संपलेलं होतं. त्याची लेकरं बाळं त्यानं हातानं मारली होती. आता तो फक्त एकटा राहिलेला होता. आपण तारुण्य चुकलो ना माझ्या दादांनो, म्हातारपणात आपल्याला सुख मिळेल ही आशा आपण कधी ठेवायची नाही. म्हातारपण सुखात जावं याच्यासाठी तारुण्य चांगलं जगा, आणि तारुण्य जगण्यासाठी इतिहासाचा भूतकाळाचा अभ्यास करा. जो भूतकाळाचा अभ्यास करतो, वर्तमान चांगला जगतो, त्याचं भविष्य सुंदर असतं. ऐन तारुण्यामध्ये देवराज चुकलाय. धनही घालवलं, परिवारही संपवला, अंगातली शक्तीसुद्धा संपली. आता त्याला कोणीच नाही वाचवायला. देवराज
भटकत भटकत एका गावामध्ये आला. भुकेनं व्याकुळ झाला होता. त्याच्या कुकर्मामुळे लोकांना माहिती होतं हा किती वाईट आहे. त्याला भिक्षा सुद्धा कोणी घालत नव्हतं. जीवनामध्ये खूप काही चांगलं नाही करता आलं तर काही हरकत नाही, पण कर्म चांगली करा. ऐन तारुण्यामध्ये हयातामध्ये कोणाला टाकून बोलू नका. आपल्या बोलण्यानं कुणाचं अंतकरण दुखेल असली चूक करू नका. आता म्हातारपण एकाकी घालावं लागेल तुम्हाला. देवराजला कोणी भिक्षा सुद्धा घालत नव्हतं. देवराजला कळून चुकलंय आता मी मरणार आहे, कारण मला अन्नच मिळत नाही खायला. एका शिवमंदिरामध्ये शिवकथा चालू होती. देवराज तिथे गेला. काही वेळ त्यानं कथा ऐकली, पण पोटातली भूक त्याला थांबू देईना. शिवमंदिरामध्ये आला. महादेवाच्या पिंडीवरती कुणी प्रसाद, पेढा, केळी, फळं वाहिलेली होती. त्यानं ती फळं चोरून खाणार. तेवढ्यामध्ये चोर 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 म्हणून खूप मारलं लोकांनी त्याला. तो मृत्यूला प्राप्त झाला. पण कथा ऐकली, शंकराच्या शिवलिंगाकडे पाहिलंय. कानावरती शिव शिव शब्द, ओठावरती शिव शिव शब्द. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला यमदूत नाही शिवदूत घेण्यासाठी आले. ते शिवदूत शिवलोकी घेऊन गेले देवराजला. देवराज म्हणतो मी तर पुण्य काहीच केलं नाही. कोणत्या पुण्याचं हे फळ आहे की मी थेट शिवलोकी आलो? तर सांगितलं, देवराज तू चुकून कथा ऐकली. भगवान शंकराच्या शिवलिंगाकडे पाहिलंस, मरताना शिव शिव शब्दाचा उच्चार झाला आणि देवाचा प्रसाद तुझ्या ओठाला लागला म्हणून तुला शिवलोक प्राप्त झालं. म्हणजे माझा महादेव एवढा दयाळू आहे. शेवटच्या क्षणातही सहज चुकून ज्याच्याकडनं सेवा उपासना घडते, काही क्षणाची सेवा घडते, त्यालाही मुक्ती देणारा भगवान आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याते नास्तत्र संशय. आपला शेवट कसा होतो त्याला फार महत्व आहे. म्हणून शेवट गोड व्हावा याच्यासाठी माणसं आयुष्यभर प्रयत्नशील असतात. शेवट चांगला झाला पाहिजे, शेवट गोड झाला पाहिजे. माझ्या ताई दादांनो, एका पापी पुरुषाचा उद्धार करणारी ही शिवमहापुराण कथा आहे. कोणी म्हणेल पापी पुरुषाचा उद्धार करते ही कथा. शिवमहापुराण कथा ऐकल्यावर महिलांचा, स्त्रियांचा काही फायदा होतो की नाही? तर स्त्रियांचा सुद्धा उद्धार करणारी ही कथा आहे. समुद्राच्या तटावरती बाष्कल नावाचं गाव आहे. त्या बाष्कल नावाच्या गावामध्ये एक बिंदुक नावाचा व्यक्ती आणि त्याची पत्नी चंचुला दोघे जण राहतात. समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल सज्ञका वसंती यत्र पापिष्ठा वेद धर्मो जिता जना. बाष्कल नावाचं गाव, त्या गावातली सगळीच माणसं वाईट आहेत. हे सगळं ऐकून थोडंसं आश्चर्य वाटतं की गावात एकही सज्जन कसा नाही. देशाचा प्रमुख जर चुकीचा असेल तर देशाला कोणी तारणार नाही. रावणाच्या लंकेमध्ये सगळेच मांस भक्षण आणि मदिरा पान करत होते, एक विभीषण सोडला तर. का? राजा जे करेल तेच प्रजा करत असते. परिवारावरनं घ्या, आपल्या घरातला जर प्रमुख चुकला तर बाकीचे लोक चुकत असतात. माझ्या ताई दादांनो, त्या नगरातले सगळेच लोक पापाचरण करत होते.
खोटं बोलणं, चोरी करणं, एकमेकाच्या घरामध्ये भांडण लावणं. असं वाटतं ह्या लोकांकडे पाहून की या लोकांना स्वतःचा देह, हे जीवन कशासाठी मिळालं तेच त्या लोकांना कळालेलं नाही. मला सांगा, चोरी करण्यासाठी हे शरीर मिळालंय का? खोटं बोलण्यासाठी शरीर मिळालं का? बरं, ज्या खोटं बोलण्यातून एखाद्याचा जीव वाचल, एखाद्या निष्पाप व्यक्तीला न्याय मिळेल, तेव्हा खोटं बोला काही हरकत नाही. जर एखाद्या सामान्य गरीब माणसाचं, सज्जनाचं भलं होत असेल तर खोटं बोला तुम्ही. पण काही एक तुमच्या खोटं बोलण्यानं जर एखादं मोठं नुकसान होत असेल, तुमचा फक्त स्वतःचा स्वार्थ साधला जात असेल, तर त्या खोटं बोलण्याला काही अर्थ नाही. वाईट कर्म करण्यासाठी हे शरीर मिळालेलं नाही. भगवंतानं हे शरीर कशासाठी दिलं? दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन. इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, डोळे मुख बोला या वचन. जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण. नासी जीवापना भवरोग, नासी जीवापना भवरोग. दिले इंद्रिय, हात पाय कान, दिले इंद्रिय, हात पाय कान, दिले इंद्रिय, हात पाय कान, इंद्रिय, हात पाय कान, दिले इंद्रिय, हात पाय कान, हात पाय कान. भगवंतानं हे शरीर चांगली कर्म करण्यासाठी दिलेलं आहे. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन. जेणे तू जोडसी नारायण, नाशे जीवपण भवरोग. पण माझ्या ताई दादांनो, त्या नगरीमध्ये राहणाऱ्या लोकांना या देहाचं महत्त्व कळत नव्हतं. या जगामध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू पुन्हा मिळतील, पण हे बहुमोल किमतीचं शरीर जर तुम्ही संपवलं तर हे पुन्हा मिळणार नाही आपल्याला. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुन्हा. शरीर पुन्हा मिळणे नाही. पण त्या लोकांना कळतच नव्हतं. नेहमीच वाईट कर्मामध्ये ती लोक दंग असायची. माझ्या ताई दादांनो, तो बिंदू नावाचा व्यक्ती, तो सुद्धा वाईट कर्म करतोय, आणि त्याची पत्नी चंचुला, ती सुद्धा वाईट कर्म करते. लक्षात घ्या, हा बिंदू म्हणजे आपल्या मनाचं प्रतीक आहे, आणि चंचुला ही आपल्या बुद्धीचं प्रतीक आहे. मन बिंदू सारखं आहे, दाखवता सुद्धा येत नाही, आणि बुद्धी ही चंचल आहे. या मनाला आणि बुद्धीला जर चुकीचं वळण लागलं तर हे माणसाची माती करतात, पण या मन बुद्धीला जर चांगलं वळण लागलं तर ते माणसाचं उत्थान करतात. ती चंचुला पण वाईट कर्म करत होती का तिचा पती चुकीचं वागतोय, ती सुद्धा चुकीचं वागायला लागली. माझ्या ताई दादांनो, ती चंचुला पती नशेमध्ये धुंद झाला की तिनं पण नशा करावी. एक दिवस सर्पदंशानं तिचा पती मरण पावला. आता ती एकटीच. आता तिला कोणीच समजावून सांगायला नाही. स्वैर झाली, मनात येईल तशी वागायला लागली. तिला आता रोखठोक करणारा कोणीच नाहीये. चंचुलानं जेवढी पाप करता येतील तेवढी पाप तिनं केली. खूप पाप केली चंचुलानं. पण पाप कुठपर्यंत करणार तुम्ही?